सँडी पालकर, तर दुसऱ्या बाजूला द्वारका. सलामीची जोडी मैदानावर सज्ज झालेली आहे. करकेश्वर भिंगारी संघाची सर्वप्रथम टॉस जिंकला, नाणेफेकीचं कौल लागलं बेलपाडा 11 बेलपाडा टीमच्या बाजूनं, आणि त्यांनी 5 षटकांमध्ये क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय अगदी त्यांनी केला. आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण देखील फैलावलंय, सजवलंय. 30 यार्ड सर्कलचा हा बंधन असेल. फर्स्ट पॉवर प्ले सुरू होईल आणि पहिला ओव्हर घेऊन येईल गोलंदाज. एक फास्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, विनय म्हात्रे. सँडी पालकर सर आपल्याला इशारा करतील, आपल्यापर्यंत हिरवा कंदील अर्थातच ग्रीन सिग्नल देतील आणि या मॅचला मात्र आपण सुरुवात करणार आहोत. यस, सँडी पालकर, ग्रीन सिग्नल, गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला बॉल, अंतिम दिवसातला पहिला चेंडू. बॅटची अगदी काही किंचित एज घेऊन चेंडू गेला होता फर्स्ट लिफ्टच्या दिशेनं आणि पहिला बॉल डॉट. आमच्या सोबत आमचे गुणलेखक सचिन पाटील, उलवेगावचे एक उत्कृष्ट टेनिस क्रिकेटपटू खेळाडू, तेवढेच चांगले गुणवान गुणलेखक म्हणून त्यांची गणना केली जाते, आमच्यासोबत जॉईन झालेत. सेकंड बॉल, हा चेंडू यस अखोड टप्प्याचा होता. खरं तर कव्हर ड्राईव्ह करायचा होता फलंदाज प्रीतमला, मात्र प्रीतम घोगरे इथे दुसरा बॉल देखील डॉट खेळतोय. बॅक टू बॅक सेकंड बॉल डॉट. पॉवर प्लेचा षटक आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये आता कुठेतरी विचार विनिमय चर्चा झाली की आता हा पॉवर प्लेचा षटक आहे, डॉट बॉल खेळला तर संघ अडचणीत येईल. हा चेंडू खोलवर पद्धतीचा होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा देखील प्रयत्न होता, स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीनं, मात्र तिसरा बॉल देखील डॉट. प्रीतम घोगरे अर्थातच आता थोडा अडचणीत आलाय. गोलंदाज विनय म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्ले, फर्स्ट पॉवर प्ले, अगदी तिखट मारा करतोय. हा चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला, शरीराचा वेध घेतला अलॉंग द बॉडी. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅन कडे, शॉर्ट पॉइंट कडे चेंडू गेला. त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळते मात्र एक धाव. आपण बघितलं ज्या पद्धतीनं प्रीतमनं फलंदाजी केली. पहिला बॉल त्याने अगदी स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मात्र कव्हर ड्राईव्ह, त्यानंतर पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आणि चौथा बॉल त्यानं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. ग्राफिकल स्ट्रक्चर फलंदाजाची बघितली तर हा मात्र नवीन आलेला फलंदाज देखील डॉट बॉल खेळतोय. एकंदरीत आपण विचार केला तर गोलंदाज आता पूर्णपणे हावी झालाय या दोन्ही बॅट्समनवर, दोन्ही फलंदाजांवर पूर्णपणे हावी झालाय असंच म्हणावं लागेल. जखडून ठेवलेत या दोन फलंदाजांना. गोलंदाज विनय म्हात्रे. हा चेंडू आता प्रॉपर टायमिंग, लास्ट बॉल, व्हेरी गुड स्ट्रोक. येतोय पहिलाच पंचांचा इशारा. येस, वेलकम द फर्स्ट सिक्सर. 6 धावा लागल्या आहेत. खरं तर पहिल्या सुरुवातीचे 5 बॉल अगदी कठीण परिस्थितीत गेले दोन्ही फलंदाजांसाठी. नंतर मात्र फलंदाज धर्मेंद्रनं ठोकला हा वाईडिश डीप मिड विकेट साईडला षटकार. एकूण धावसंख्या 7, एक लेग बाईज आणि एक षटकार. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. आमचे आत्मारामजी कोहली हे देखील इथे उपस्थित झालेत. एक अनुभवी पंच आहेत या परिसरामध्ये, 40+ मध्ये देखील टेनिस क्रिकेट खेळत आहेत आणि प्रत्येकाचं योगदान मात्र आपल्याला पाहायला मिळेल या संपूर्ण 3 दिवसामध्ये. आजचा लास्ट दिवस मैदानावर आपण बघितलं तर प्रत्येक या उलवा गावातील ज्यांनी टेनिस क्रिकेटसाठी फार मोठं योगदान दिलं असेल, ज्यांनी या गावासाठी सामाजिक दृष्टिकोनातून योगदान दिलं असेल, अशा सर्वांचं देखील स्टँड उभारण्याचं कार्य आयोजकांच्या माध्यमातून केले. आपण पाहतोय कैलासवासी उदय पाटील स्मृती डीप मिड विकेट एरियाकडे, त्यानंतर कैलासवासी अमोल पाटील स्मृती, कैलासवासी नीरज म्हात्रे स्मृती, कैलासवासी शैलेश मोकोल स्मृती आणि कैलासवासी व्ही डी पाटील स्मृती. अनेक आपण पाहतोय की यांच्या स्मृतीला उजाला देण्याचं कार्य आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. या सर्वांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहूया. या मॅचच्या दिशेनं सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. सेकंड ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज सनी ठाकूर.
बेलपाडा 11 बेलपाडा टीमचा. हा दुसरा गोलंदाज मात्र धर्मेंद्रनं सरळ दिशेने केलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह, खूप छान. चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. मापेसावी प्रीतमच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर धर्मेंद्र या फलंदाजाने षटकार ठोकला होता. आणि हीच फलंदाजी करावी लागेल सचिन, जर मी म्हणेन धावसंख्या जर जास्त प्रमाणात उभारायची असेल. बेलपाडा 11 बेलपाडा संघाच्या विरोधात करकेश्वर अर्थात करकेश्वर भिंगार संघाला धावसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागेल. कारण सुरुवातीपासून पॉवर प्लेमध्ये थोडा तिखट मारा झाला होता गोलंदाजाचा. त्यानंतर मात्र गोलंदाजाला सेकंड ओव्हर घेऊन सनी ठाकूर त्याच्या पहिल्या बॉलवर चौकार. चेंडू हाफ ट्रॅकरचा बॉल होता. सरळ चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, स्लॉग हिट द्यायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉल जातोय. चेंडूला उसले दिली होती पहा, पण जसा चेंडू पडला अर्थातच हाफ ट्रॅकरचा बॉल होता. हा चेंडू मॅच टायमिंग स्ट्रोक अगदी लॉंग ऑफ कडे जातोय. हा झेल पकडला जाईल आणि फलंदाज होईल प्रीतम. हा पहिलाच गडी झेल बाद. गोलंदाज गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल सनी ठाकूरचा. अजून एकदा फक्त हा चेंडू थोडा बाहेर निघलाय, नो डाऊट. पण द्वारका सरांचा इशारा येतोय. हा वाईड बॉल, पहिला वाईड. अवांतर पहिली धाव मात्र इथे लागते. बेलपाडा 11 बेलपाडा संघाचा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये हा चेंडू वाईड फेकतोय. अवांतर धाव मिळते भिंगारी टीमला. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. एक गडी बाद 12. ऑन द स्ट्राइक फलंदाज विनायक. विनायक याज इनसाइड द एज. अँड आपण ज्या पद्धतीने कीफरनं बघितलं तर चेंडू देखील चांगला अडवलाय. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. आणि डॉट बॉलची समाप्ती. सनी मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय वापसी, काय कमबॅक पाहायला मिळाला सनीचा. अगदी टिच्चून मारा केला त्यानंतर त्यानं. रनअप चुकतोय काहीसा आपण बघितलं तर पावलांचा रनअप चुकत असताना सनीचा या षटकातला सनीचा आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. सेकंड पॉवर प्ले मधला लास्ट बॉल. मग आता भिंगारी टीमचा फलंदाज काय करेल? अटॅकिंग बॅट्समन करावंच लागेल अटॅकिंग, परंतु स्ट्रोक गेलाय हवेमध्ये. मिस टायमिंग इन द एअर. फलंदाज बाद. आणखी एक विकेट जेलबाद स्वरूपात फलंदाज बाद होतोय.
राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओला ते शिर्डी पदयात्रा पायी दिंडी आज आपल्या या परिसरातून गेल्यानंतर आज बघितले तर सलग 9 दिवस हे साई भक्त पदयात्री म्हणजेच पायी पायी चालत गेलेत आणि आज मात्र साई पालखी निवारा या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. या साई भक्तांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया मॅचच्या दिशेने. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस स्टार्टिंग. पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातला गोलंदाज वाईड फेकतोय, स्क्वेअर फेकतोय, अतिरिक्त एक धाव मिळते आणि गोलंदाज विनायक म्हात्रे याचा पहिला बॉल वाईड. धावसंख्या धावफलकावर फक्त 13 लागली आहे. इथे आता ग्लोरियस ज्या पद्धतीनं आपण बघितलं गोलंदाजी होते, फलंदाजी मात्र आक्रमक करावी लागेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग धर्मेंद्रचा फटका आणि यष्टीरक्षक टिपतोय झेल. विकेट क्रमांक 3 तंबूच्या श्रेयाला. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत. जी गोलंदाजी होते बेलपाडा 11 बेलपाडा टीमची अगदी वाखान्यजोग गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी लययुक्त गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर कोणत्याही प्रकारचा हिट शॉट पाहायला मिळत नाही. एकंदरीत या फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलंय बेलपाडा 11 बेलपाडा संघाच्या गोलंदाजांना. गोलंदाज ज्या पद्धतीनं पहिला षटक फेकला विनयनं आणि विनयवर पुन्हा एकदा कर्णधारानं विश्वास टाकलाय रोहन कडून आणि विनयला पुन्हा एकदा पाचारण केलं या तिसऱ्या षटकासाठी. विनयनं तशीच मात्र विश्वासापूर्वक अगदी कामगिरी देखील केली. पहिल्याच बॉलवर विकेट पटकावल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानावर प्रतीक घोगरे. संघ अडचणीत आलाय. आता एग्रेसिव्हपणा करावाच लागेल. आता आक्रमक फलंदाजी करावीच लागेल या भिंगारी संघाच्या फलंदाजांना. बेलपाडा 11 बेलपाडा टीमचे गोलंदाज आपला कोट्यातला दुसरा षटक घेऊन विनय. हा चांगला फटका, नाईस स्ट्रोक, जबरदस्त फटका. काय नजर होती, नजागत वरा स्ट्रोक. चेंडू जातोय 1 बाउन्स 4 रन. ओम साईराम. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहा पहिला बॉल ज्या पद्धतीनं धर्मेंद्र बाद झाला त्यानंतर चौकार ठोकला नवीन आलेला फलंदाज प्रतीकनं मात्र अगदी देखणा फटका खेळल्यानंतर 4 धावा वाढतायत. हा चेंडू यास आउटसाइड ऑफ स्टंप सोडून जातोय. पंच सँडी पालकर यांचा इशारा आलाय. वाईट बॉल. अवांतर 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न वाढते. आता 19 हा आकडा गाठलाय. माफी असावी 18 हा आकडा गाठलाय मी म्हणेन, कारण 17 धावानंतर हा वाईड बॉल आलाय. अर्थातच अवांतर धाव वाढली. नेक्स्ट बॉल. चेंडू हलकासा तटवलाय. चेंडू जातोय अर्थातच शॉर्ट मिड ऑन कडे. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच चेंडू अडवलाय. मिळेल फक्त 1च धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या 19. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. खूप छान आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच संजीवनी 40+ व रॉयल स्पोर्ट्स उलवे आयोजित ही स्पर्धा आपण आनंद घेतो आहोत. हा चेंडू या प्रकारचा बॉल फ्लॉग हिट देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल पुन्हा एकदा शॉर्ट मिड ऑन कडे. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी होते. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये देखील तेवढी चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्यानंतर मात्र सेकंड ओव्हर स्वतःच्या कोट्यातला हा दुसरा षटक फेकत असताना देखील चांगली गोलंदाजी करतोय. स्वीट साऊंड बॅट कटचा आवाज आपल्यापर्यंत आला आणि हा यष्टीरक्षकांना टिपलेला अप्रतिम झेल. विकेट क्रमांक 34 येते तंबूच्या श्रेयाला.
निखिल शेंद्रे न्यू बॅट्समन, इंडियन नंबर 6, 6व्या क्रमांकावरचा हा फलंदाज. पंचांकडनं गाड घेतलाय आणि नक्कीच ज्या पद्धतीने खेळण्यासाठी सज्ज होताना निखिल, एक हार्ड हिटर फलंदाज आहे निखिल आणि त्याला सामोरे जाईल अर्थातच समाचार घेण्यासाठी सज्ज असेल. नाईकचा हा बॉल सरळ दिशेनं खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सज्ज. मिळेल एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या तिसऱ्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर पाहायला मिळते ती एकूण 4 गडी बाद 20 धावा. अडचणीत आलाय संघ, मी म्हणेन करकेश्वर भिंगार संघ, कारण पहा 3 षटक 20 धावा आणि 4 गडी बाद, म्हणजेच जी पहिली फळी आहे ती तर म्हणेन भिंगार संघाची पूर्णपणे या ठिकाणी डगमगली आहे, पूर्णपणे तंबूमध्ये परतली म्हणेन पहिली फळी. मात्र मधल्या फळीला आता चांगलं कार्य करावे लागेल. इथून ॲग्रेसिव्हपणा घ्यावाच लागेल, आक्रमक फलंदाजी करणे अगदी अनिवार्य असेल. 3 षटक झालेले आहेत, आता उर्वरित 2 षटकांचाच खेळ बाकी असेल. पूर्वार्धाचा हा क्रिकेट आपण पाहतोय. थँक्यू रिवॉल सर. चला, विचुंबे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल बेलवली. दोन्ही टीमच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतो की टॉस करण्यासाठी आपण लगेच संपर्क साधा. रुपेश शेठ पाटील चषक 2022 संजीवनी 40+ रॉयल स्पोर्ट्स क्लब उल्वे यांच्या माध्यमातून साकारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील यांनी घेतलेली ही दमदार मेहनत. प्रतीश पाटील, रिवाल मात्रेसर आज समालोचक कक्षामध्ये जोडले. त्याच्यानंतर वैभव भोपी, रोशन पाटील, या सर्वांचं मनापासून स्वागत. आमचे गुणलेखक मित्र सचिनजी पाटील यांचं आपलं सहर्ष स्वागत करूया. ओव्हर टू रिवाल सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लास्ट 2 ओव्हर अर्थात डेथ ओव्हरचा हा मॅच असेल. पहिला पूर्वार्ध, फायनल 2 ओव्हर बॅक. तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बेलपाडा 11 बेलपाडा संघाचा दयानंद म्हात्रे. मात्र समोर फलंदाज बघितलं तर 5व्या आणि 6व्या क्रमांकावरचे फलंदाज खेळत आहेत, प्रतीक घोगरे आणि निखिल शेंद्रे. निखिल आहे आता स्ट्राईकला, मात्र गोलंदाज दयानंदचा समाचार कसा काय घेईल. गरज आहे धावांची इथून भिंगार टीमला. अगदी टॉप गिअरवर आता गाडी चालवावी लागेल सचिन, रेस द्यावं लागेल आता इथे मात्र गाडीचा. ती तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. हा चेंडू यास पुन्हा एकदा पॅडवर आदळतोय आणि इथे काय घडलं थोडंसं या ठिकाणी नाट्यमयरित्या चित्र पाहायला मिळालं आणि पंचांचं बोट हवेत गेलं. अर्थातच निखिलला आता परतावं लागेल. निखिलचा बॉडी बॅलन्स कुठेतरी मी म्हणेन बिघडला आणि बॅट स्टंपला लागली. निखिलला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. ज्या पद्धतीनं 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर मात्र निखिलला परतावं लागलं आणि 5व्या क्रमांकावरचा प्रतीक आणि 7व्या क्रमांकाचा आता मात्र नवेंद्र पाटील न्यू बॅट्समन. दोन बॅट्समन मैदानावर सज्ज, देवेंद्र आणि प्रतीक. गोलंदाज 4थ्या क्रमांकावरचा गोलंदाजीसाठी सज्ज असेल. ज्या पद्धतीनं आपण पाहिलात की प्रत्येक गोलंदाज अगदी चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळाले आतापर्यंत. हा चेंडू ओव्हरफिचचा बॉल हवेमध्ये उडवलाय, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जातोय. येस, फंटॅस्टिक स्ट्रोक, वेलकम द 6 रन. जंगल में शेर देवेंद्रच्या बॅट मधून आलेला हा कणकणी षटकार पहा. देवेंद्र
हा भिंगार संघाचा एक खरं तर ट्रम्प कार्ड आहे आणि त्या देवेंद्रला आपण 7व्या क्रमांकावर पाहतोय. म्हणजेच काय रणनीती असेल, कदाचित उशिरा आला की काय, हा देखील डाऊट होता. अपील आहे. दोन्ही पंच कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी निर्णय येत नाहीये, म्हणजेच लाऊड अपील होता. आपण बघितलं तर बऱ्याच खेळाडूंकडनं दोन्ही पंच एकत्रितपणे येतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. येस, अंपायर डिसिजन इट इज नॉट आउट. म्हणजेच आपण बघितलं तर माहीत आहे खेळाडूंना की धर्मेंद्र सारखा एक घातक फलंदाज आहे. अंडर प्रेशर टाकण्याचा पूर्णपणे त्याच्यावर कदाचित प्लॅन असेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की धर्मेंद्रने ज्या वेळेस षटकार लगावला आणि संघाची धावसंख्या आपण बघितली तर 26 देवेंद्रनं जो षटकार लगावला हा खणून काढलेला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर, चेंडू पकडलाय, मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. लास्ट डेथ ओव्हरचे आहेत हे खरं तर षटक, अर्थातच अंतिम हाणामारीचे षटक, स्लॉग ओव्हरचे षटक आणि त्याच आता षटकांवर मात्र त्या चेंडूवर प्रत्येक चेंडूवर अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आडव्या बॅटने केलेला नक्कीच केलेला फटका. चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला, मिळेल फक्त एकच धाव. एकेरी धावेने धावसंख्या 28. 28 रन्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. तर याच दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय महादेव कटेकर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रुपेश पाटील साहेब चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. येस, इथे मात्र कॉट ऑन बोल्ड होतोय. फलंदाज बाद, मोठी विकेट. देवेंद्रला देखील परतावं लागतंय या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. मानाचा मुद्रा. महाराष्ट्राचे अर्थातच आपण बघितलं तर या रायगडचे महापुरुष दिवंगत दिबा पाटील साहेबांची देखील आठवण आपण काढू या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच प्रकल्पग्रस्तांचे कैवारी आणि यांची आठवण, यांचा इतिहास आपण प्रत्येक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे देखील तेवढेच इम्पॉर्टंट. बेलवली आणि विचुंबे या टीम्सना आता आपण लास्ट कॉल करूया, कारण फर्स्ट इनिंग संपत आली आहे. जर तुम्ही उशिरा आला तर तुमचा षटक कमी होईल, मग 4 ओव्हरची मॅच खेळावी लागेल. फायनल डे आहे त्यामुळे वेळ वाचवावा लागेल. पंचांचा वाईड बॉलचा इशारा, सँडी पालकर इथे इशारा करतायत. बेलवली टीमचा इथे नक्कीच संगणक उपस्थित आहे. विचुंबे टीम आपला संगणक इथे लगेच रिपोर्टिंग करण्यासाठी पाठवा, जेणेकरून आपल्याला कोणती पेनल्टी मिळणार नाही. हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जातोय. आता धावसंख्या वाढत चालल्यात, कदाचित या लास्ट ओव्हरमध्ये धावा येतील का श्री करकेश्वर भिंगार संघासाठी, कारण हा ओव्हर फार महत्वाचा असेल. डेथ ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचा षटक आहे आणि तो गोलंदाज रणजित ठाकूर. रणजित ठाकूरचा हा लास्ट ओव्हर ऑन द स्ट्राइक. डावखुरा फलंदाज सौरभ पाटील. सौरभ पाटीलचा हा फटका मिस टायमिंग आणि शॉर्ट मॅनला टिपला जातोय झेल. बॅक टू द कीपर. आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 7वा इथे जातोय. खेळाडू कक्षामध्ये परत.
चेंडू ऑफस्टंप जोडून जातोय. वाईड बॉलचा इशारा. आणखी एकदा तिसरा वाईड बॉल आला या स्लॉग ओव्हरमध्ये. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 31 रन्स. षटकातले आता चेंडू शिल्लक आहेत. आपण बघितलं तर एक विकेट मिळाला आहे, म्हणजेच 5 चेंडू शिल्लक आहे. अजूनही काही बिघडला नाही. अजूनही तुम्ही धावा जमवू शकता या अंतिम षटकामध्ये. इफ यू कांट हँडल स्ट्रेस यू कांट मॅनेज सक्सेस. तुम्ही आता मात्र इथून 5 चेंडूवर आता अगदी ॲग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. 5 चेंडूंचा पूर्णपणे समाचार घ्यावा लागेल. हा चेंडू सरळ दिशेने खेळला आहे. अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका होता. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. लॉंग ऑफ रिजियनला हा चेंडू गेला. एका धावेने संघाची धावसंख्या 1 न वाढते. जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावर. एकूण गडी बाद झालेत आपण विचार केला तर 7. पुन्हा एकदा वाईड. षटकातला चौथा वाईड बॉल. 4 अवांतर धावा या गोलंदाजाने दिल्यात स्वैर पद्धतीत. 1 न धाव वाढली. धावसंख्या डबल 33 या आकड्यावर. फलंदाज खेळतायत 5व्या क्रमांकावरचा प्रतीक आणि 9व्या क्रमांकावरचा देवेश. म्हणजे 7 गडी बाद झालेत. जास्तीत जास्त प्रतीकला स्ट्राईक घ्यावी लागेल. प्रतीकने एक चौकार ठोकलाय. 5व्या क्रमांकावरचा हा बॅट्समन आहे. हा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चांगला चेंडू होता. चेंडू जाईल गलीच्या दिशेनं. त्यानंतर शॉट कव्हर पॉइंटला स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न होता. देवेशचा लक्ष नव्हता आणि इथे मात्र बाद व्हावं लागेल महत्वाच्या फलंदाज प्रतीकला. 8वा विकेट तंबूच्या श्रेयाला. ठिकाणी उपस्थित झाला नाही तर त्यांना पॅनल्टीला सामोरं जावे लागेल याची नोंद घ्या. कारण पहिली इनिंग्स इथे समाप्त होण्यासाठी फक्त काही चेंडू शिल्लक असतील तर कृपया विनंती असेल जर एखादा प्रतिनिधी आला असेल तर आयोजक किरण पाटील यांचे संपर्क साधा. लास्ट 3 टू गो. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर 33. टकोबा साऊंड अँड डीजे साऊंड सिस्टम प्रोपायटर श्री रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे त्यांचं देखील मी कौतुक करेन. खूप छान आवाज येतोय. नक्कीच साऊंड सिस्टम साऊंड क्लिअरिटी उत्तम. चेंडू पुन्हा एकदा हाफ स्टंप सोडून जातोय. अगदी मी म्हणेन लाईन भटकली आहे. दिशाहीन गोलंदाजी होते या गोलंदाजाची. आतापर्यंत 5 वाईड. तर याच दरम्यान व्यासपीठावरती संजीवनी 40+ सलामी फलंदाज अजित मडवी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत तुम्ही केडीएम अर्थातच उल्वेनोड मंडप डेकोरेशनचे उपाध्यक्ष दत्ताशेठ मडवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. हा बॉल डॉट गेलाय. म्हणजेच लास्ट शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 वाईड जरी फेकलेत परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा हिट पाहायला मिळत नाहीये. ऑन स्ट्राईक. हा चांगला फटका पल्लू स्कोप. नो डाऊट नो मॅन्स लँड एरियामधून चेंडू वेगानं जाईल. अगदी सीमारेषा पलीकडे डिफाईन लेगला येतोय हा खणखणीत चौकार. तसे सन्माननीय वसंत म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत आदरणीय दामोदर मडवी साहेब अध्यक्ष दामोदर पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही रुपेश पाटील चषक 2022 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धावसंख्या थँक्यू डीजे. धावसंख्या देवेश पाटीलच्या चौकारानं आता संघाची एकूण 39 रन्स 39 धावा. लास्ट बॉल आहे देवेश पाटीलसाठी. आता या चेंडूवर किती धावा देणार गोलंदाज मात्र रणजित ठाकूर ज्यानं हा षटक अगदी मी तर म्हणेन 5 बॉल वाईट म्हटलं तर 11 बॉलचा हा षटक झाला आतापर्यंत. लास्ट बॉल. यस ओव्हर स्टेप येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाजाला व्हावं लागेल बाद. पंचांचा बोट हवेत आणि एकूण फलंदाज बाद झालेत 8. 9 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावर 39. 5 षटक आणि आता मात्र आव्हान ठेवलंय बेलपाडा 11 बेलपाडा संघासमोर 40 धावांचं. 40 धावांचं आव्हान. भिंगार संघ फलंदाजी करत असताना अगदी सुरुवातीपासून थोडा या ठिकाणी अडचणीत आला. आपण बघितलं तर गोलंदाजीचा झालेला तिखट मारा आणि तिथून मात्र भिंगार संघ कमी धावसंख्येचा या ठिकाणी आव्हान रचू शकला.
40 धावांचं हे एक माफक आव्हान आहे, परंतु परंतु टेनिस क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मित्रांनो सेफ नसते. जेवढी कमी धावसंख्या तेवढाच मी म्हणेन टेन्शन असतो. जेवढी लो स्कोरिंगची मॅच तेवढी डोकेदुखी ठरते. परंतु बघूया ही मॅच मात्र डोकेदुखी ठरेल का, येणाऱ्या उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगूया, मॅच सुरू आहे भिंगार विपक्ष बेलपाडा. यानंतर मात्र विचुंबे आणि बेलवली टीमला आपण पुन्हा एकदा अनाउन्समेंट करूया. बेलवली टीम इथे उपस्थित झालेली आहे आणि विचुंबे टीमचा संगणक त्वरित रिपोर्टिंग करा, अन्यथा तुम्हाला मग आयोजकांकडनं पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मॅच 5 षटकांची खेळली जाते. प्रत्येक सामना 5 षटकांचा तुम्हाला खेळायला मिळेल. जर तुम्ही उशिरा आलात तर षटक कमी केले जातील, याची आपण नोंद घ्यावी. तर पूर्वार्धाचा हा अंतिम दिवसातला पहिला मॅच आणि पूर्वार्ध इथे समाप्त झालेला आहे. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. 5 षटकामध्ये 40 धावांचं आव्हान बेलपाडा 11 बेलपाडा संघासमोर ठेवण्यात आलंय. हे आव्हान मात्र कशा पद्धतीनं पार होईल की लो स्कोरिंगचा मॅच देखील हाय व्होल्टेज होईल, हे मात्र पाहूया आणि ऐकूया. या उत्तरार्धामध्ये आमचे साथी समालोचक आपल्यापर्यंत घेऊन जातील. तर पूर्वार्धामध्ये नक्कीच आपण ऐकणार आहोत प्रवीण गायकर यांना. तत्पूर्वी आपण तुर्तास इथे थांबूया, अनाउन्समेंट करूया, लास्ट अनाउन्स करूया पुन्हा एकदा विचुंबे टीमला. सामना संपायच्या आत बेलवडे टीम इथे उपस्थित झालेले आहे. विचुंबे टीम आपण जर आला नाहीत तर मग आयोजक जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन भारी उलवे या शहराला. क्रिकेटची पंढरी जमली आज काय सामने हो बघाला न. रुपेश पाटील चषक गाजताई हो उलवे या गावाला न. क्रिकेटची पंढरी सारी जमली हो सामने हे बघाला. रुपेश पाटील चषक गाजताई हो उलवे या गावाला न. क्रिकेटची पंढरी सारी जमली हो सामने हे बघाला. हॅलो, थँक्यू डीजे, धन्यवाद. रुपेश पाटील आयोजन. चला, सलामीची जोडी लगेच मैदानात जाऊ द्या. कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपली सलामीची जोडी लगेच मैदानात जाऊ द्या. आणि विनंती असेल पंचांना देखील आपण लगेच फिल्डिंग टीमला वॉर्निंग द्या की 25 मिनिटांमध्ये तुमची इनिंग समाप्त झाली पाहिजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती आणि तुम्हा आम्हा सर्वांचे अग्रहृदय सम्राट स्वर्गीय लोकनेते दीपा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आणि ज्याने मुंबईमध्ये मराठी माणूस ज्यांच्यामुळे टिकला ते तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना देखील या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आणि जाऊया मैच दिशेने. तो पहले दिन की बात करेंगे तो वाकलन टीम सुपर 3 में क्वालिफाई हो चुकी है. कल नीलकंठेश्वर उल्वे टीम सुपर 3 में क्वालिफाई हो चुकी है. आज भी 8 टीमें खेलेगी और 8 में से अगर बात करेंगे तो निश्चित तौर पर एक टीम को आगे जाना है. इस टूर्नामेंट की चर्चा करेंगे तो सचिन पाटिल गुणलेखक, उतने ही जिम्नास्टिक फिटनेस ट्रेनर जाने जाते हैं जो अच्छा योगदान रहा है उनका. पीटीसी लाइव क्रिकेट के माध्यम से भी दमदार योगदान. टकोबा डीजे साउंड सर्विस करावे, उनका भी हम स्वागत करेंगे. राजेश म्हात्रे मंच पर आप देख सकते हैं, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक सम्माननीय रुपेश शेठ पाटिल, जिनके माध्यम से ये टूर्नामेंट का आयोजन. सिकंदर पाटिल साहब मढ़वी सर, इनको भी आप देख सकते हैं. उनके समेत सभी उनके दोस्त जो दमदार योगदान इस टूर्नामेंट को देते हुए. केडीएम मंडप डेकोरेशन के ओनर दत्ता शेठ, आपका भी हम स्वागत करते हैं. और चलते हैं मुकाबले की तरफ. बड़ा मुकाबला है. जब इसी मैदान के ऊपर बेलपाड़ा टीम आई थी पिछले 2-3 सप्ताह पहले सिद्धि विनायक न्यू यंगस्टर वाल की ट्रॉफी में, कमाल की गेंदबाजी हुई थी उनके गेंदबाजों की ओर से. लेकिन अंतिम गेंद के ऊपर एक बॉल में 3 रन चाहिए थे, तब एक चौका छोड़ा था लॉन्ग ऑफ के रीजन में. चलिए, यह अपेक्षा फिर से नहीं होगी. क्रिकेट में गलतियां होती है लेकिन इस गलतियों को सुधारना यह आपका परम करते हुए जाना जाता है. तो आज जोड़ी बल्लेबाजी के लिए आते हुए बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम की ओर से गोवर्धन म्हात्रे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज ऋतिक म्हात्रे. गोवर्धन और ऋतिक की आरंभिक जोड़ी जीतने के लिए टारगेट है टोटल 30 गेंदों में सिर्फ और सिर्फ 40 रनों की जरूरत है.
क्या यह सुबह के सत्र का पहला मुकाबला है? पनवेल क्रिकेट समालोचक एसोसिएशन के दमदार नेतृत्व अध्यक्ष किरण पाटिल और प्रतीश पाटिल सर और संजीवनी 40+ रॉयल स्पोर्ट्स उलवे जिन्होंने काफी मेहनत ली इस टूर्नामेंट में, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं और चलते हैं मुकाबले की तरफ। 30 गेंदों में चाहिए 40 रन। आरंभिक गेंदबाज प्रीतम गोगरे राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद बल्ले का बाहरी किनारा लगा था। फर्स्ट स्लिप में बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए आज पूरी तरीके से जिस तरीके से हिंदुस्तान की टीम जर्सी में उतरती है बिल्कुल उसी जर्सी में आप नजर आती हुई करतेश्वर 11 बिंगार टीम। कप्तान धर्मेंद्र घोगरे टॉस जरूर हारे लेकिन बल्लेबाजी थोड़ी सी कमजोर नजर आई। इस बार भी ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की कोशिश। पॉइंट का खिलाड़ी तेजी के साथ गेंद के नीचे आता था लेकिन उठाएंगे, फील्ड करेंगे। 1 रनों के साथ अपने पारी की शुरुआत की बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम के बल्लेबाज गोवर्धन मात्रे ने और टीम का टोटल स्कोर बना दिया 1 रन बगैर विकेट को नुकसान पर। आज सौरभ जैसे बल्लेबाज को चलना जरूरी था। सौरभ की बल्लेबाजी अगर आप देख सकते हैं तो लगभग 8वें नंबर पर बल्लेबाजी के लिए आए। ये थोड़ा सा अचंभित करने वाला यह सवाल है। पनवेल प्रीमियर लीग में इसी खिलाड़ी ने अर्धशतक ठोका था। सलामी बल्लेबाज करतेश्वर भिंगार टीम जब खेल रही थी, लेकिन अचंभित करने वाली बात है कि आज इन्हें 8वें क्रमांक पर बल्लेबाजी करने के लिए आना पड़ा। शायद लेट आए, उसकी वजह से ये उनको पनिशमेंट मिली है। क्रिकेट है, आपको समय के साथ आना बहुत जरूरी होता है। बेलौली टीम के कप्तान बिल्कुल मौजूद है तो विचुम्बे टीम के कप्तान को आना है। इस बार चलिए अंपायर की उंगली हुई खड़ी, बैट्समैन होंगे आउट। पहला करारा झटका लगेगा बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम को। जब भी आउट होता है तो तुरंत आपको नेक्स्ट बैट्समैन को तैयार रहना है। तो ऋतिक मात्रे इस वक्त मैदान से बाहर लौट चुके। अब नए बल्लेबाज आएंगे मेरे ख्याल से दयानंद मात्रे, न्यू बैट्समैन इन एट नंबर 3। 40 का टारगेट है, इसका मतलब यह नहीं है कि बेलपाड़ा टीम इस मुकाबले को आसानी के साथ ले सके, क्योंकि करतेश्वर भिंगार टीम में भी काफी दमदार गेंदबाज है। आपने प्रीतम की गेंदबाजी देखी, साथ साथ आप तेज तर्रार जो गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, देवेंद्र है गेंदबाज उनके टीम में, और मेरे ख्याल से लंबे कद के गेंदबाज प्रतीक गोगरे जैसे तेज गेंदबाज है। विकल्प बहुत अच्छे हैं इनके पास। लेकिन सचिन सर, क्या पहले 2 ओवर में अगर 10-12 तक रोक सकती है बेलपाड़ा टीम को तो शायद इस मुकाबले में आएगा। लेकिन क्रिकेट है, पहले जो पावर प्ले के 2 ओवर होते हैं उन पावर प्ले के ओवरों में शायद खुलकर खेलने का मौका बल्लेबाजों को मिल सकता है। नए बैट्समैन दयानंद तैयार, आते ही फुल टॉस बॉल किए और इस गेंद को फेंक दिया बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से। अंपायर का इशारा आएगा, इट्स अ मैक्सिमम हिट, 6 रन। छत्रपती शिवरायांचे हे सुमधुर संगीत, पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे शिव छत्रपति म्हणतात। ऑन साइड में हवा में गेंद, मिड ऑन का फील्डर थोड़ा सा लड़खड़ा रहा था लेकिन अंतिम क्षणों में शानदार कैच पकड़ा और जिस बल्लेबाज ने छक्का दागा था उसी बल्लेबाज को चलता बना दिया। और ये बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम को लगता हुआ दूसरा करारा झटका। ओवर नंबर पहले की बात करेंगे, अभी भी 1 गेंद का शेर यहां पर खेल बचा हुआ।
त्यांचंही सहर्ष स्वागत आणि स्वागत केलंय मात्र इथे चौकारानं कदाचित, परंतु तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा लागतायत त्या अर्थातच 1-2 गडी बाद असताना 9. तर सन्माननीय शशिकांत पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत कर्णधार वसंत म्हात्रे साहेब आणि दत्तात्रेय गुरुजी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीनं. चला विचुंबे संघ आपण या लगेच, जास्त उशीर करू नका. एखादा प्रतिनिधी जर आपण आला असाल तर आयोजक किरण पाटिल यांच्याशी आपण संपर्क साधा. किरण पाटिल सर, तारीफ करेंगे उतनी कम है इस मंडप डेकोरेशन की, क्योंकि हमारे विभाग में आओगे तो सैंडी डीजे सैंडी साउंड सर्विस और केडीएम के हमारे दत्ता शेठ मड़वी क्या दमदार उल्वे रोड मंडप डेकोरेशन के उपाध्यक्ष, जिनके माध्यम से इस मंडप को सजाया गया. और हम कल भी कहा था कि जिस तरीके से नई नवेली दुल्हन को सजाया जाता है, बिल्कुल उस तरीके से इस मैदान को सजाते हुए उल्वा नोटचे ते अध्यक्ष आहेत, Yes, मंडप yes. डेकोरेशनचे अध्यक्ष आहेत आणि ते बऱ्याच ठिकाणी त्यांनी मंडपाची मांदी केली, हल्दी लग्न साखरपुडा. मात्र क्रिकेट मधला त्यांचा पहिलाच वर्ष आहे प्रवीण, आणि अप्रतिम. पहिल्याच वर्षामध्ये अशा प्रकारे नियोजन केलं डेकोरेशन मध्ये. नक्कीच भविष्यात दत्तात्रय गोविंद मडवी केडीएम यांचं नाव सँडी मॅडीपेक्षा पुढे जाणार 100%. यस डेफिनेटली. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करत राहा कारण यश नक्कीच मिळतो. अब नक्कीच आणि दमदार या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं योगदान दिलं गेलं तो बिल्कुल जीत के लिए अब गेंदे बची है 24 और मेरे ख्याल से 31 रनों की जरूरत है. संघर्ष काफी कड़ा है लेकिन मुकाबला भी केवी काका मैदान के ऊपर रुपेश शेठ पाटिल चषक में सबसे बड़ा है. आज टॉप 3 में कौन सी टीम क्वालिफाई करेगी? पहले दिन सलमान भाई मड़वी दक्ष 11 वाकलन, और कल के दिन की बात करेंगे एनसीसी नीलकंठेश्वर 11 उल्वे टीम क्वालिफाई हो चुकी है. आज 8 टीमें नसीब आजमाएगी. राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद तैयार. बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था. पॉइंट का खिलाड़ी 38 सर्कल में तेजी के साथ आते हुए 1 रन कंप्लीट करते हुए लेग बाइज का इशारा अंपायर का, 1 रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन. तो किरण पाटिल सर, विचुंबे टीम के कप्तान भी आ चुके हैं. 3 ओवर के बाद हम टॉस जरूर करेंगे. 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रन. 30 रनों की अभी भी जरूरत है 23 गेंदों में. गेंदबाज प्रतीक यहां पर क्लीन बॉल, वेरी गुड. कमाल की गेंद फेंकी थी, क्रॉस पैटेड नटराज स्टाइल में खेलना चाहते थे, संपर्क हुआ नहीं. गेंद सीधी स्टंप पर गिरी और गिल्लियां उखाड़ दी और विकेट नंबर जाएगा 3रा. बैक टू द पेविलियन. उल्वे या गावाला क्रिकेटची पंढरी सारी जमली हो, सामने हे बघाला. उल्वे या गावाला क्रिकेटची पंढरी सारी जमली, सामने हे बघाला. रुपेश पाटील आयोजन केले क्रिकेटच्या चषकाचा. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पनवेल शहराचा. धन्यवाद डीजे. इस टूर्नामेंट की अगर बात करेंगे नियमावली काफी कड़क है. जिस तरीके से आप देख सकते हैं कि बिल्कुल सही कहा था प्रतीश पाटिल जो कमाल के खिलाड़ी है उल्वे गांव के. देखिए आप इंटरनेशनल भी मुकाबले देखते होंगे कि कोई भी खिलाड़ी 5-6 छक्के भी मारे एक ओवर में तो कभी विकेट कीपर चेंज नहीं करते. और ये रूल्स इस मैच में बना है और आगे से जाकर ये रूल्स बनने चाहिए, क्योंकि स्टुअर्ट ब्रॉड को युवराज सिंह ने 6 छक्के मारे तभी विकेट कीपर चेंज नहीं किया कि आकर वो वहां पर गेंद डाले बताए. ये रूल्स के हिसाब से बैठता नहीं है, लेकिन ये कड़क नियमावली इस टूर्नामेंट में बिल्कुल आप देख सकते हैं. राइट आर्म ओवर द विकेट से विकेट की तलाश तो जरूर थी, वो पूरी होती हुई प्रतीक की. इस बार भी लाइन अच्छी है लेकिन पढ़ने के बाद शायद थोड़ा सा उछाल भी लिया था और डॉट बॉल की समाप्ति होती हुई स्कोर वही के वही रुका हुआ. अभी तक बात करेंगे तो टोटल 10 रन जीतने के लिए 40 रनों का टारगेट है. 30 रन चाहिए अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए. अच्छा बल्लेबाजी का सत्र दिखा रहे थे दयानंद, लेकिन उनको भी चलता बना दिया और थोड़ा सा दबाव उनके ऊपर. देखिए फुटवर्क की कमी है, कमाल की गेंदबाजी चल रही है. देखिए आप चहल पहल नहीं करोगे तो शायद ये मुकाबला आपसे हाथ से निकल जाएगा. और डगआउट से लगातार इशारा जा रहा है खिलाड़ी कक्ष के कि इन्हें थोड़ा सा आप नॉन स्ट्राइकर जो बल्लेबाज है उन्हें मौका दे. 2 गेंदे बैक टू बैक डॉट. प्रेशर अप बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम के ऊपर. शॉट बड़ा है, 2 गेंदों के ऊपर शांत रखा था लेकिन इस मर्तबा शांत नहीं रहेंगे. कैलाशवासी नीरज मात्रे स्मृति स्टैंड से बाहर. इट्स मैक्सिमम 6 रन. उल्वे या गावाला
धन्यवाद डीजे, बिल्कुल कमाल का छक्का धागा और जिसकी गति सत्य की हो उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते हैं। देखिए 2 गेंदों के ऊपर शांत रखा और क्या कमाल का स्ट्रोक धागा, आखिरकार 6 रन आते हुए और 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 16 रन। महादेवजी कटेकर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते सेकंड मॅचचा नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करावा। अतिशय चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल बेलवली विरुद्ध विचुंबे या 2 बलाढ्य संघांमध्ये आणि टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय महादेव कटेकर साहेब आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल। योग्य ती नियमावली इथे सांगत असताना आमचे आयोजक शशिकांतजी पाटील साहेब आणि किरण पाटील साहेब तर 2 षटक इथे कंप्लीट झालेत। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8.00 च्या सरासरीनं धावा लागतायत त्या 16 आणि आता विजयासाठी गरज हॅलो 18 चेंडू आणि गरज अठारह गेंदें बची और 24 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। विचुंबे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय। सुशील डिसिजन का असेल तुमचा? डिसिजन पेंडिंग असेल, काही खेळाडू ऑन द वे असतील त्याच्या कारण डिसिजन पेंडिंग ठेवलाय, परंतु नाना भोईर के दोनों सुपुत्र बिल्कुल आज आपको खेलते हुए नजर आएंगे। आशिकेश और आशीष भोईर कमाल की जोड़ी है, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन हमेशा बल्लेबाजी के तौर पर दिखाने की क्षमता दिखाते हैं। 18 गेंदें 3 ओवर में चाहिए 24 रनों की जरूरत। वापसी तो अच्छी हुई थी गेंदबाजों की ओर से, लेकिन एक जो निर्णायक छक्का आया ना उस छक्कों की मदद से शायद थोड़ी सी दबाव में नजर आती हुई बात करेंगे तो करतेश्वर 11 भिंगार टीम। तो गेंदबाजी की कमान संभालने के लिए गेंदबाज आते हुए प्रीतम घोगरे अपने टीम की ओर से तीसरा और व्यक्तिगत दूसरा ओवर फेंकने के लिए आते हुए हल्के हाथों से इस गेंद को खेला। 1 रन तो जरूर मुकम्मल है इनके के हाथों में गेंद जाती हुई। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 17 रन। 23 रन चाहिए 17 गेंदों में। 17 गेंदे 23 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। जबरदस्त क्रिकेट अभी तक हिम्मत हारी नहीं है करतेश्वर 11 भिंगार टीम ने, लेकिन यकीनन कमबैक करने का प्रयास करते हुए, लेकिन इस तरीके की गेंदें अगर करेंगे तो अंजाम शायद यही होगा। सीधा मिड विकेट के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा पार 6 रन। था उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती। यही दर्शाता हुआ ये छक्का है बैट्समैन प्रसाद पाटिल। 2 गेंदें डॉट खेली थी, उसके बाद नंबर आया था 6, उसके बाद फिर 1 डॉट खेली थी और उसके बाद नंबर आया 6, यानी कि छक्कों की टीम करना पसंद करते हुए दत्तात्रय गोविंद मडवी केडीएम बरा जसेच लाईव्हला आवाज गेला पहिली सुपारी आली आहे, जरा इकडे या अभिनंदन। कमाल का शॉट था, शॉर्ट पिच लाइन की ये गेंद थी, लेकिन खूबसूरत अंदाज से इस गेंद को पिकअप किया बैट्समैन प्रसाद पाटिल। खेलने के लिए तैयार गेंदबाज प्रीतम घोगरे राइट आर्म ओवर द विकेट से। इस बार बॉलर के बगल से निकाला है, माफ कीजिएगा मिड ऑन के ऊपर से खेला है, डीप लॉन्ग ऑन में फील्डर आएंगे गेंद के नीचे, उठाएंगे फील्ड करेंगे। 1 रन लेने का पर्याप्त समय, सोच अच्छी थी। छक्का आने के बाद सिंगल चुरा लिया, स्कोर को आगे बढ़ाते हुए जानते हैं 40 का टारगेट है स्कोर कार्ड के ऊपर, रन संख्या 24 रन। 16 रनों की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। आहिस्ता आहिस्ता ये मुकाबला बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम अपने गिरफ्त में लाकर रहा मुकाबले को जीतने की कोशिश करती हुई। टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ जरूर निकली, शक की बुनियाद से देखा था अंपायर की तरफ, लेकिन डॉट बॉल की समाप्ति। राह संघर्ष की जो चलता है ना वही संसार को बदलता है। जिसने भी रातों में जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है। क्या ऐसा नहीं है कि आप 16 रन है इस मुकाबले में, क्या आप थोड़ी सी जो बॉडी लैंग्वेज जो आप कमजोर कर सकते हैं, होता है लो स्कोर के मैच मुकाबले में भी आप कमबैक कर सकते हैं। आगे आकर डांसिंग डाउन द विकेट, मिड ऑफ के बगल से गेंद को निकाला, कोई फील्डर मौजूद नहीं है, दोनों खिलाड़ियों के बीच में एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद गोली की रफ्तार से दन 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 करती हुई सीमा पार 4 रन।
का स्ट्रोक था का 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 28 रन। 12 रनों की जरूरत थी, हवाई यात्रा जरूर की है फील्डर गेंद के नीचे प्रतीक घोगरे, कोई गलती नहीं और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। ये लगता हुआ टोटल चौथा करारा झटका करतेश्वर माफ कीजिएगा बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम को। मुंबई को बेटा एक गेंद बची अंपायर। तो ओवर की हुई समाप्ति, ड्रिंक्स जाएगा मैदान में, तब तक चलते हैं मेहमानों की खातिरदारी के लिए। याच दरम्यान आता मंचावरती स्वागत होणार आहे पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय महादेवजी कटेकर यांचं मंचावरती आगमन झालंय। त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय सिकंदर पाटील संजीवनी 40+ चे आधार स्तंभ यांच्या शुभ हस्ते आता तो सन्मान केला जाणार आहे। पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष माजी अध्यक्ष पनवेल तालुका काँग्रेस माजी अध्यक्ष महादेवजी कटेकर यांचा इथं सन्मान होतोय। शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। जन्मभूमी मोरावे मात्र जन्मभूमी भंगारपाडा माफी असू द्या, जन्मभूमी भंगारपाडा आणि कर्मभूमी ही मोरावे आहे। कारण मोरामध्ये जेव्हा पहिल्या मॅचेस असायच्या तेव्हा महादेवजी कटेकर आम्हाला माहिती आहे तिथे नेहमी ते मॅचेस बघायला असायचे। याच दरम्यान रुपेश शेठ पाटील यांचे पिताश्री आमचे काका प्रकाश पाटील यांचं मंचावरती आगमन होतोय। आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत। त्यानंतर आता आम्ही दुसऱ्या सत्कार समारंभाकडे बोलत आहोत। आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व दम कोली गुरुजी यांचा देखील इथं सन्मान करण्याची मी विनंती करतोय। उल्वेचे आमचे दत्तात्रय कोली गुरुजी यांचा इथं सन्मान होणार आहे। शशिकांत पाटील 40+ संजीवनी कॅप्टन यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे। दत्तात्रय कोली गुरुजी दम कोली गुरुजी यांचा इथं सन्मान होतोय। उल्वे गावचे आमचे अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचा इथं सन्मान होतोय। शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथं सन्मानित केलं जात आहे। तर मंचावरती आपण बघत आहात मडवी गुरुजी आहे, वसंत म्हात्रे अग्री कोलितांचे बादशाह पुंडलिक मामा म्हात्रे आहेत, एकनाथ मडवी आहेत, दामोदर पाटील सतीश संभाजी पाटील या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेसाठी 3 दिवस उपस्थित लावली आणि आज देखील त्यांनी तो उपस्थित लावली। आम्ही त्यांचा मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करत आहोत आणि सहर्ष स्वागत। हो टू प्रवीण। नक्कीच प्रकाश पाटील म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायाचे हे व्यक्तिमत्व कालही पहिल्या दिवशी आम्ही उल्लेख केला होता। ज्या वेळी या गावामध्ये मंदिरामध्ये कार्यक्रम असू दे मग त्यांच्या माध्यमातून भोजनाची सोय, मोठे मोठे कीर्तनकार त्यांच्या माध्यमातून या उल्वे गावामध्ये नेहमी कीर्तन करत असतात। तर ते प्रकाशजी पाटील साहेब आणि त्यांचा वारसा चालवत असताना आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब संपूर्ण इथे आपल्या खऱ्या अर्थानं घराण्याचा वारसा मात्र इथे पुढे जपत असताना तो डॉट बॉल की समाप्ति होती हुई टीम के बात करेंगे। टोटल रन संख्या बनी है 28, 11 गेंदें बची है और मेरे ख्याल से 12 रनों की आवश्यकता। छोटी सी जिंदगी में ना घमंड कम होना चाहिए, एवरीथिंग इज पॉसिबल, बस आपके सोच में दम होना चाहिए। अगर यहाँ से सोच कुछ अलग दिखाती है करतेश्वर भिंगार टीम तो शायद कमबैक करेगी, लेकिन मुकाबला काफी मजबूत स्थिति में है बेलपाड़ा टीम की तरफ। हाफ ट्रैकर की बॉल बॉलर के सर से ऊपर से खेला था, फील्डर थे प्रतीक, कैच लेना चाहिए था, अच्छे फील्डर है, शायद एफर्ट भी अच्छा था, थोड़े से दूर रहे और कैच पकड़ने में असमर्थ रहे और 1 रन वहां पर कंप्लीट होता हुआ 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 29 रन। 10 गेंदे 11 रनों की जरूरत। मंजिल पाने के लिए तेज रफ्तार नहीं, अगर सही रास्ता होना तो आप भी मंजिल पा सकते हैं, वही कोशिश के साथ आप दोनों टीमों को चलना होगा। हाफ ट्रैकर की बॉल हवा में है, बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के रीजन में गेंद जाती हुई, फील्डर है सौरभ, रोकेंगे, अच्छी फील्डिंग। चलिए कम से कम अपनी टीम के लिए 2 रन तो बचाए, लेकिन जब तक उठाकर थ्रो करे मौका था बल्लेबाज के पास 2 रन लेने के और 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 31 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 9 गेंदें बची है, 9 रनों की जरूरत है। एक रन इंपॉर्टेंट होती है क्योंकि एक पानी की बूंद आपकी जिंदगी संवार सकती है, एक मार्क्स आपको परीक्षा में पास कर सकता है और एक वोट आपका गांव का सरपंच चुना जा सकता है। इसे एक रन इंपॉर्टेंट है क्रिकेट में भी। चलिए ये भी मौका था, शायद बल्ले पर लगी थी ये गेंद, आवाज जोर से आई थी, विकेट कीपर के द्वारा हुई गलती।
एक एक रन पहले भी कहा था, विकेट भी जा सकता था, डॉट बॉल भी आ सकती थी, लेकिन एक ही रन मिलेगा। एक की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 32। 8 गेंदे 8 रनों की आवश्यकता। देखिए सुबह के सत्र में क्या कांटे की टक्कर इन दोनों टीमों के बीच में चलती हुई। नहार मंजूर है करतेश्वर भिंगार को, जीतना है जरूर बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम को। यह फुल टॉस बॉल खराब फेंकी है, सीधा पनिशमेंट किया नीरज स्टैंड में, सीमा रेखा पार, मैच खुली होती हुई बेलपाड़ा टीम की तरफ। पाटील गाजतई या उलवे गावान गो, या उलवे गावान शर्यत करतो पांडुरंग पाटील, पित्याचे नावान आपले बापाचे नावान। क्या बात है, महाराष्ट्राचा पब्लिक किंग, रोनाल्डो बैलाचे सुप्रसिद्ध मालक रुपेश शेठ पाटील नेहमीच आपल्या वडिलांच्या आशीर्वादानं, आजोबांच्या आशीर्वादानं हा वारसा जपत असताना बैलगाडा क्षेत्रामध्ये छक्का छक्का आवाज आया था जरूर डगआउट से, लेकिन ओवर की हुई समाप्ति। ओवर नंबर कंप्लीट हुई, टोटल चौथा 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 38 रन जीतने के लिए 6 गेंदे 2 रनों की आवश्यकता। प्रकाश पाटील गाजतई या उलवे गावान गो, या उलवे गावान शर्यत करतो पांडुरंग पाटील, पित्याचे नावान आपले बापाचे नावान। चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, विनंती असेल करतेश्वर भिंगार टीमला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। आणि विचुंबे संघ तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकलाय, जर निर्णय असेल फिल्डिंग तर घेऊन लगेच मैदानात उतरा। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। विचुंबे विरुद्ध बेलवली, बघा 1 तास गेला या मॅच मध्ये, आम्ही विनंती करतो की कृपया आपण जेवढं शक्य होईल तेवढा स्पीड अप करा। बघा केडीएम डेकोरेटर दत्ता गोविंद मडवी, जशी अनाउन्समेंट झाली लगेच या मैदानात त्यांना दुसरी सुपारी लागू झाली आहे 26 जानेवारीला। मी मगाशीच म्हटलं की येणाऱ्या भविष्यामध्ये केडीएम डेकोरेटर्स हा लाईव्हच्या दुनियामध्ये पुढे जाणार आहे, यातील मात्र शंका नाहीये। प्रवीण काय म्हणणार? यकीनन डेफिनेटली अप्रतिम असंच कार्य त्यांच्या माध्यमातून सतत हो, आणि ज्या पद्धतीनं अगोदर त्याने लग्न साखरपुडे या क्षेत्रामध्ये त्यांचं मंडप डेकोरेशन पाहिलं, परंतु क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील ही उंच भरारी घेत असताना त्यांना शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी। तो 6 गेंदे बची है, 2 रनों की जरूरत है, चलिए स्पीड अप करें प्लीज, अंपायर वार्न करे 25 मिनट के अंदर कोई टीम नहीं अगर करती है तो आप पेनल्टी दे सकते हैं, कमेटी का डिसीजन आ चुका है, तो आप टाइमर लगाइए। प्रतीश पाटिल दमदार खिलाड़ी, इनका आगमन उनके समेत सूरज, इनका भी आगमन, आइए मंच पर, आपका स्वागत है। 6 गेंदे 2 रनों की जरूरत, पहली गेंद सामने डाली थी, फाइट दिया था, डायरेक्ट हिट का प्रयास हुआ तो नहीं है, 1 रन कंप्लीट, क्या मैच फिनिश करना चाहते नहीं, 1 ही रन, स्कोर इस लेवल, अब 1 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। पूरी तरीके से बात करेंगे बेलपाड़ा 11 बेलपाड़ा टीम जब पिछले 2 सप्ताह आई थी इसी मैदान में, 1 गेंद में 4 रनों की जरूरत थी, तब फील्डर ने गलती की थी, लेकिन वो गलती अब नहीं दोहराएंगे। अच्छा क्रिकेट, अच्छी वापसी उनके माध्यम से नजर आती है, और इसी का नाम तो क्रिकेट है। एक गलती से कोई किसी को कोसा नहीं जा सकता है, कमबैक भी करते हैं, और कमबैक किया है आज मैं कहूंगा बेलपाड़ा 11